Hello everyone. In last video we have discussed about uniformly accelerated motion. त्यामध्ये आपण व्हेलॉसिटी इन्क्रीज आणि व्हेलॉसिटी डिक्रीज रिलेटेड काही कन्सेप्ट पाहिल्या. या व्हिडिओमध्ये आपण अबाउट नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन डिस्कस करायचं आहे. फर्स्ट, व्हॉट इज नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन? When an object travels with a non-uniform acceleration, if its velocity changes at a non-uniform rate, velocity मध्ये होणारा change in velocity, if it is at a non-uniform rate, then that acceleration is non-uniform acceleration. velocity मध्ये होणारा चेंज जर velocity मध्ये होणारा चेंजचा रेट जर नॉन युनिफॉर्म असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हणतो. इज जस्ट अ डिफिनेशन. फॉर एक्झाम्पल वी विल सी. Suppose a car traveling along a straight road increases its speed by unequal amount in equal interval of time. हे एक्झाम्पल याच्या अगोदर सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. कार ड्राईव्ह करत असताना कार स्ट्रेट रोड वरती तिचं स्पीड हे अनइक्वल अमाऊंट न त्याच्यामध्ये आपण चेंजेस करतोय. अमाऊंट टाइम इंटरवल सेम आहे, बट त्या पर्टिक्युलर टाइम इंटरवल मध्ये जी स्पीड मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज करायची जी अमाऊंट आहे ती इक्वल नाहीये प्रत्येक वेळी. ती प्रत्येक वेळी प्रत्येक टाइम इंटरवलला वेगळी आहे. असं जर होत असेल तर त्या कारची मोशन अलॉंग दॅट स्ट्रेट रोड इट इज नॉन युनिफॉर्म, किंवा ते ॲक्सेलरेशन जे काय आहे कारचं त्याला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे असं म्हणतो. तेच अ कार ट्रॅव्हल डिस्प्लेसमेंट ऑफ 100 किलोमीटर इन 2 hours, म्हणजे आपण त्याचा ॲव्हरेज स्पीड 50 म्हणतो, 50 किलोमीटर पर आवर म्हणतो. 100 डिवायडेड बाय 2. So here we are saying displacement 100 kilometer divided by 2 hours. So average speed we will get it 50 kilometer hour. म्हणजे काय, the car might not travel to 50 kilometer hour all the time. हे काही कंपल्सरी नाही की प्रत्येक वेळी ती कार 50 किलोमीटरनच गेलेली असेल. ॲज वी आर सेइंग इट इज नॉन युनिफॉर्म मोशन. ही नॉन युनिफॉर्म मोशन असल्यामुळं कारचं स्पीड हे 0 ते 50 मध्ये कुठेही व्हेरी केलेलं आहे. व्हेरिएशन जे काय आहे स्पीड मधले ते 0 ते 50 मध्ये व्हेरी आहे. ते व्हेरिएशन म्हणजे कधी कधी स्पीड 30 होतं, कधी 40 होतं, कधी 10 होतं, कधी 15 होतं, कधी 45 होतं. एवढं ड्रास्टिक व्हेरिएशन आपण कारच्या स्पीड मध्ये करतोय. त्यामुळे तिथं जे काय कारची व्हेलॉसिटी आपण चेंज करत आहे त्यामुळं जे ॲक्सेलरेशन आहे त्या ॲक्सेलरेशनला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणतो. तर ग्राफिकली म्हणायचं झालं तर ह्या ग्राफमध्ये आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ काढलेला आहे. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. तर ह्या ग्राफमध्ये आपण जर बघितलं आणि मी जसा अर्लियर ग्राफ्स मध्ये युनिफॉर्म ॲक्सेलरेशन साठी व्हेलॉसिटी इन्क्रीज आणि व्हेलॉसिटी डिक्रीज साठी जे आपण चेंज इन व्हेलॉसिटी अँड चेंज द टाइम इंटरवल ह्या लाईनचा स्लोप त्याचा यूज करून जे आपण कॅल्क्युलेट करत होतो तो स्लोप जर मी कॅल्क्युलेट केला ह्या केसमध्ये ह्या पर्टिक्युलर लाईनसाठी इथं व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होत चालले, पण इथं तीच व्हेलॉसिटी डिक्रीज आहे. तीच व्हेलॉसिटी इथं परत इन्क्रीज आहे, पुन्हा डिक्रीज आहे. इथं व्हेलॉसिटी मध्ये चेंजेस तर आहेतच, पण एक गोष्ट ऑब्झर्व केली तर ही लाईन जी आहे ह्या लाईनचा स्लोप वेगळा आहे, ही लाईन जी आहे त्या लाईनचा स्लोप वेगळा आहे, ह्या लाईनचा स्लोप वेगळा, ह्या लाईनचा स्लोप आहे. तर इथं कुठंही व्हेलॉसिटी ही काही नाही आहे, कॉन्स्टंट नाही आहे. व्हेलॉसिटी ही पर्टिक्युलर मी टाइम इंटरवल इथपर्यंत जर धरला तर इथं असणारा व्हेलॉसिटीचा इन्क्रीज हा वेगळा आहे. इथं व्हेलॉसिटीचा डिक्रीज हा कम्पेअर टू दिस इट इज टोटली अपोजिट. इथं पुन्हा व्हेलॉसिटी मध्ये इन्क्रीज आहे. तर हे असं व्हेलॉसिटी मध्ये जे काही चेंजेस आहेत ते युनिफॉर्म नाही आहेत, दे आर नॉन युनिफॉर्म. अशा प्रकारची होणारी मोशन जी काय आहे हिला आपण नॉन युनिफॉर्म मोशन म्हणतो. आणि त्याचं करस्पॉन्डिंग जे काय ॲक्सेलरेशन असेल म्हणजे कारचं ॲक्सेलरेशन त्या केसमध्ये त्या ॲक्सेलरेशनला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे असं म्हणतो. मग तसं हा ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आहे, डिस्टन्स वर्सेस टाइम नाही आहे. इथं वाय ऍक्सिसला आपण व्हेलॉसिटी घेतलेली आहे आणि प्रत्येक टाइम इंटरवलला आपण त्या व्हेलॉसिटीमध्ये कसे चेंजेस होतात हे ऑब्झर्व केलेलं आहे. थँक्यू.